नंदुरबारचे काँग्रेसचे लोकसभा उमेदवार गोवाल पाडवींचा उमेदवारी अर्ज वैध ठरवण्यात आलेला आहे। पाडवींच्या उमेदवारी अर्जावर भाजपच्या उमेदवार हिना गावितांनी आक्षेप घेतला होता। माहिती लपवल्याचा आरोप पाडवींवर करण्यात आला होता। मात्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी हे आरोप फेटाळून लावले। या विरोधात भाजप न्यायालयामध्ये जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी 29 एप्रिलला पुण्यामध्ये महायुतीच्या उमेदवारांसाठी सभा घेणार आहेत। त्यांच्या सभेसाठी 2 लाख नागरिक उपस्थित राहतील असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला आहे। त्याचबरोबर मोदींचा भव्य रोड शो होईल आणि ते पुण्यातील राजभवनमध्ये मुक्काम करतील अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली। अमित ठाकरे हे सुद्धा या सभेला उपस्थित राहणार असून राज ठाकरेंसंदर्भात अद्याप काहीही निश्चित नसल्याचं पाटील यांनी म्हटलंय। महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी मोठे नेते मैदान गाजवणार आहेत। 1 मे रोजी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सिंधुदुर्गातील कुडाळमध्ये जाहीर सभा घेतील। 3 अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। मे रोजी अमित शहांची रत्नागिरी शहरामध्ये तर त्याच दिवशी सिंधुदुर्गातील कणकवलीत उद्धव ठाकरेंची सभा होणार आहे। तसंच 4 मे रोजी सकाळी आदित्य ठाकरेंची रत्नागिरी शहरात आणि संध्याकाळी सिंधुदुर्गातील सावंतवाडीमध्ये जाहीर सभा होणार आहे। निकाल बाजूने लागला की ईव्हीएम चांगले, निकाल विरोधात गेला की ईव्हीएम मध्ये गडबड अशी दुटप्पी भूमिका विरोधकांची आहे अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली। आता तर विरोधक सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर देखील बोलायला लागलेत असं देखील ते पुढे म्हणाले। काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी आज उद्धव ठाकरेंची भेट घेतली। उत्तर मध्य मुंबईतून वर्षा गायकवाड यांना काँग्रेसने उमेदवारी दिलेली आहे आणि त्यानंतर आज वर्षा गायकवाड यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली। यावेळेस उद्धव ठाकरेंनी वर्षा गायकवाड जिंकणार असल्याचा विश्वास व्यक्त केला। यावेळेस बोलताना उद्धव ठाकरेंनी माझं मत वर्षा गायकवाड यांनाच असं म्हटलंय। बारामतीत राज ठाकरेंच्या सभेचं नियोजन होणार असल्याची माहिती आहे। त्यावर सुप्रिया सुळेंनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे। सगळ्यांचं स्वागत होईल आणि प्रत्येकाचं स्वागत तुतारी वाजवणारा माणूसच करेल अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळेंनी दिली। सगळ्यांचं स्वागत होईल